पुढच्या बातमीकडे जाऊया। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले। विदर्भातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेतल्या फुटीमुळे दोन शिवसैनिकांमध्ये सामना रंगण्याची चिन्ह आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांविरोधात ठाकरेंची शिवसेना कुणाला मैदानात उतरवणार की काँग्रेसला हा मतदारसंघ सुटणार याकडे मतदारांच्या नजरा लागल्यात। बघूया या संदर्भातला रिपोर्ट। बुलढाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांना उमेदवारी मिळणार का? पुन्हा संधी मिळाल्यास संजय गायकवाड सलग दुसऱ्यांदा बाजी मारणार का? याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे। कारण बुलढाणा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून 2004 आणि 2009चा अपवाद वगळता सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवणाऱ्याला मतदारांनी नाकारले। 2019 मध्ये बुलढाणा मतदारसंघात वंचितमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता। 2019च्या लढतीत संजय गायकवाड यांना 67,785 मतं पडली। वंचितच्या विजयराज शिंदे यांना 41,710, काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळ यांना 31,316। शिवसेनेत बंड झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला। संजय गायकवाडांना छावा संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला। यापूर्वी त्यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। अखेर 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत विधानसभेमध्ये पोहोचले। सिंचनाच्या क्षेत्रामध्ये 100% सिंचन राबवणे, MIDCच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणे, एज्युकेशनचे CBSE पॅटर्नचं मी चालू केलं ते सगळ्या गावागावात पोहोचवणे, मेडिकलच्या सुविधा ज्या आज मी मंजूर करून आल्या त्या पूर्णत्वास नेणे, या सगळ्या गोष्टींच्या भरोश्यावर मी ही निवडणूक या ठिकाणी लढणार आहे। शिवसेना मूळ आमचीच आहे, बाळासाहेबांचीच आहे। बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं ज्या दिवशी मी काँग्रेसमध्ये जायचा विचार करेल त्या दिवशी मी शिवसेनाचं माझं दुकान बंद करेल। त्याच्यामुळे वैचारिकरित्या ते दुकान बंद झालेलं आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेना लढवणार की काँग्रेसला सुटणार याकडे मतदारांच्या नजरा लागल्यात। काँग्रेसकडनं माजी जिल्हा परिषद सदस्य आणि प्रदेश सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत, तर मनसेचे तालुका प्रमुख अमोल रिंडे यांनी सुद्धा मतदारसंघ पिंजून काढत मोर्चे बांधणी केली आहे। याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि रविकांत तुपकरांची महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीनं सुद्धा तयारी सुरू केली। इच्छुकांच्या यादीवर एक नजर टाकूयात। शिंदेंच्या शिवसेनेकडनं विद्यमान आमदार संजय गायकवाड, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जालिंदर बुधवंत, काँग्रेसकडनं ॲडव्होकेट जयश्री शेळके, मनसेकडनं अमोल रिंडे। मुळात जनतेला विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पांपेक्षा शांतता आणि सुरक्षितता ही हवी असते आणि मला असं वाटतं की मी लोकांसमोर जात असताना त्या शांततेची, सुरक्षिततेची हमी देते आणि त्याचबरोबर तरुणांच्या हाताला रोजगार आणि भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये नवीन नवीन प्रकल्प आणून त्यांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराची प्रेरणा देणे आणि त्याचबरोबर महिलांना सन्मान आणि अधिकार आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा या सगळ्याच मुद्द्यांना घेऊन मी येणाऱ्या निवडणुकीला सामोरी जाणार। लोकसभा निवडणुकीत नाराजीची लाट असताना सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी बाजी मारत जागा राखली आहे। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडकरांचा 30,000 मतांनी पराभव केला। अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांसह वंचितच्या उमेदवाराने घेतलेली मतं प्रतापराव जाधव यांच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जातंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल बघूया। शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना 3,49,867 मतं पडली, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र खेडेकर यांना 3,20,388 मतं मिळाली। अपक्ष रविकांत तुपकर यांना 2,49,963 मतं मिळाली। महाराष्ट्रामध्ये झालेली पक्षांतर आणि सामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामुळं लोकांचा मूड कदाचित वेगळ्या बाजून जाऊ शकतो। तर या ठिकाणी आता विद्यमान आमदार जे आहेत तर त्यांनी विकास कामं बरेचसे केलेली आहेत। ही विकास कामं त्यांना तारतात की लोक आणखी वेगळ्या पद्धतीनं काही निर्णय घेतात, हा येणारा काळ आपल्याला सांगणार आहे। तसंही पाहिला आपण तर एखादा लोकाभिमुख स्वच्छ प्रतिमा असणारा जर उमेदवार विरोधी पक्षांनी जर दिला तर ही निवडणूक आमदार यांना जड जाऊ शकते। 1962 मध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून सातत्यानं परिवर्तन बघायला मिळालं। 2004 आणि 2009चा अपवाद वगळता सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवणाऱ्याला मतदारांनी नाकारले। या मतदारसंघात आतापर्यंत 8 वेळा काँग्रेसनं बाजी मारली,
तर 5 वेळा शिवसेनेनं विजय मिळवला। त्यामुळे यंदाच्या विधानसभेला बुलढाण्याचे मतदार संजय गायकवाडांच्या पारड्यात आपलं मत टाकणार की नव्या उमेदवाराला संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा असतील। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।